सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। आज झालेल्या मतमोजणीत राऊत यांना एकूण 483 मते मिळाली, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांना 118 मते मिळाली। राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला। सोलापूर शहरातील नियोजन भवन येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। सुरुवातीपासूनच राजेंद्र राऊत यांनी आघाडी घेतली होती। चारही टेबलवरील मतमोजणीत त्यांना अनुक्रमे 115, 115, 119 आणि 134 मते मिळाली, तर वसंत नाना देशमुख यांना 31, 32, 29 आणि 26 मते मिळाली। या निवडणुकीत एकूण 615 मते होती, त्यापैकी 601 मते वैध तर 13 मते अवैध ठरली। मतमोजणीअंती राऊत यांचा विजय निश्चित होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या कौलातून राजेंद्र राऊत यांना स्पष्ट बहुमत मिळाले असून या विजयामुळे भाजपने सोलापूरमधील आपले राजकीय वर्चस्व कायम राखल्याचे मानले जात आहे।